रेणुका देवीच्या वासंतिक नवरात्र उत्सवाची आजपासून सुरुवात होत आहे आणि आज या ठिकाणी मोठे मानाचे सर्व बैल जे आपल्या वहनाला लावल्या जातात यांची सर्वांची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मिरवणूक निघत आहे आणि उद्यापासून घटस्थापना सकाळी 7 वाजता होणार आहे आणि उद्यापासून आपल्या मंदिरात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाची रेलचेल या ठिकाणी होणार आहे। त्यामध्ये आपण यावर्षी त्रिदिवसीय कीर्तन सोहळा जो नारी शक्तीचा या बॅनर खाली आपण या ठिकाणी चिखली शहरामध्ये हा मोठ्या भव्य प्रमाणावर हा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत आणि 3 दिवसामध्ये मोठ्या चांगल्या कीर्तनकारांची राणीताई दौंड, पूजाताई अशा अनेक नामवंत कीर्तनकारांची कीर्तन या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि त्याचा ठिकाण जे आहे तर हे खामगाव चौफुली बँकेच्या जवळ हे असणार आहे आणि रोज रात्री 8 वाजता या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात होईल। या कीर्तनाचा सर्व महिला नारी शक्ती यांनी लाभ घ्यायचा आहे आणि कार्यक्रमामध्ये होणाऱ्या सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती आहे की त्यांनी आदरपूर्वक मंदिराच्या ज्या सूचना आहेत त्याचं पालन करायचं आहे। ज्या दिवशी आपल्याला पातळ काढायचं आहे तर किमान 3 दिवस अगोदर सर्वांनी आपली पातळ मिरवणूक या ठिकाणी काढून आपल्या मंदिरामध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता सुद्धा आपल्याला घ्यायची आहे। हा सर्व उत्सव हा पारंपरिक उत्सव असल्यामुळे हा मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी साजरा केला जातो आणि या ठिकाणी अनेक भक्त असे असतात की ते आपले अन्नदान या ठिकाणी करतात। तर अन्नदान करणाऱ्या सर्व भक्तांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी अन्नदान केल्यानंतर जो प्रसाद आपण जो वाटतो तर तो पायदळी उडवला जाणार नाही, तो पोटात जाईल याची आपल्याला सर्वांना दक्षता घ्यायची आहे। हा उत्सव मोठ्या थाटामाटानं अगदी उत्साहानं चिखलीकर साजरा करतील आणि मोठ्या प्रमाणावर हा उत्सव शांततेनं पार पडेल असं आवाहन मी सर्व जनतेला करतो आहे। या वाहनाची जी प्रदक्षिणा जो मार्ग आहे तो नेहमीप्रमाणेच राहील, यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। ओटी भरणाऱ्या सर्व महिलांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी ओटी भरतेवेळी कोणत्याही प्रकारचे सोन्याचे दागिने घालून ओटी भरताना तुम्ही त्या ठिकाणी यायचं नाही। आपल्या अंगावरचे दागिने सर्वांनी सुरक्षित ठेवायचे आहे।